नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकारीच्या या खासा कार्यावळीन तुमचे स्वागत. SIR म्हटल्यार स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, मतदार यादीची नव्यान पुनर्रचना करपाचे काम हे निवडणूक आयोगा कडल्यान सुरू आसा. SIR वयल्यान बिहार वेंचणुकीच्या वेळार बरोच बोवाळ जालो. वोट चोरी कशा पद्धतीन जावपाक शकता हे लीडर ऑफ ऑपोजिशन लोकसभेतले राहुल गांधी हांणी उघडकीस हाडले. त्या उपरांत वेगवेगळ्या मळार हाचेर बरीच चर्चा जाली. पुणून बिहाराच्या निवडणूक निकाला उपरांत त्याच वोट चोरीचेर आयज सोशल मिडिया भितर बरेच आरोप जावपाक लागल्या. पुणून कांय गजाली ह्यो मतदार वळेरीच्या बाबतीत आसात जाची उत्तरां अजूनय बीन निवडणूक आयोगान दिवंक ना आणि त्या खातीर ह्या पुराय प्रक्रियेचेर दुबाव घेवपासारखी परिस्थिती आसा. आणि त्या खातीर दर एका नागरिकान, दर एका मतदारान जागृत जावपाची गरज आसा, जागे जावपाची गरज आसा. आता बिहारात SIR लागू केल्या उपरांत सेकंड फेसी अंडर वेगवेगळ्या राज्यां भितर ही मतदार वळेरी पुनर्रचना सुरू आसा आणि गोंयांतूय बीन ती नेटान सुरू आसा. आता गोंयच्या बाबतींत जर आमी उलोवचें जालें जाल्यार कालूच एक व्हिडिओ आमी पळयलो. तातूंत भितर पणजे कॉर्पोरेशनाच्यो आदल्यो कॉर्पोरेटर आणि सामाजीक वावुरपी पॅट्रिशिया पिंटो हांणी दोनापावल हांगासर त्यो ज्या जाग्यार रावतात त्या जाग्याचेर एन्युमरेशन फॉर्म्स हे मेळोकूच ना असो क्लेम तांणी केलो आणि असो आरोप तांणी केलो. खरो म्हटल्यार हो खूब सिरियस आरोप थारलो, कारण निवडणूक आयोग दर दिसा SIRच्या दर दिसाच्या कामाच्या संदर्भातली माहिती ही इश्यू करता. म्हटल्यार दर दिसा कितले फॉर्म्स कलेक्ट केले, कितले फॉर्म्स डिजिटायज जाले हाची माहिती दर दिसा दिवपाचे काम निवडणूक आयोगा कडल्यान चलता. आणि तातूंत भितर गोंयांत जे SIR सुरू आसा त्या SIR प्रमाण 11,85,034 मतदारांची नोंद ही 2025 मेरेन जाल्ली आसा. आणि त्या पद्धतीन एन्युमरेशन फॉर्म्स हे 100% डिस्ट्रीब्यूट जाले असो क्लेम निवडणूक आयोग करता. आता दोनापावल हांगासर त्या वाठारांत त्या प्रभागान जर एन्युमरेशन फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट जावं ना एज क्लेम बाय पॅट्रिशिया पिंटो, जाल्यार निवडणूक आयोग 100% आमी SIR एन्युमरेशन फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट केले अशें कशें म्हणपाक शकता. आणि त्या खातीर हो खूब सिरियस विशय थारलो. त्या उपरांत निवडणूक आयोगान म्हटल्यार चीफ इलेक्टोरल ऑफिस कार्यालयान ताची दखल घेतली. अधिकारी पॅट्रिशिया पिंटो हांच्या कडेन पावले आणि त्या उपरांत ते फॉर्म्स डिस्ट्रीब्युशन जाले अशी माहिती आमकां मेळटा. पुणून ह्या पॅट्रिशिया पिंटो हांच्या त्या व्हिडिओ वयल्यान आमकांय दिसलें की ह्या विशयाचेर जागृताय जावपाची गरज आसा. आता निवडणूक आयोग म्हणटा खरें म्हटल्यार हो प्रश्न हो दर एका गोंयकारांनी स्वताकूच विचारपाची आयज वेळ येयल्ली आसा. गोंयांत 2025 ऑक्टोबर मेरेन 11,85,034 मतदार आसात. आणि CEO ऑफिस म्हटल्यार चीफ इलेक्टोरल ऑफिस अशें म्हणटा की तांणी BLOच्या माध्यमांतल्यान 11,85,013 फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट केली. आता 100% फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट जावपाक शकतात काय कितें हाचो अर्थ हे 11,85,013 मतदार हे BLOक मेळ्ळे काय कितें, तांणी पर्सनल ती फॉर्म्स तांच्याकडे दिली काय कितें, काय त्या एड्रेसाचेर तांणी ती फॉर्म्स व्हरून दवरली, दारांतल्यान भितर धुकल्ली, ज्या घरान लोक आसात तांच्याकडे दिली. म्हटल्यार हाचोच अर्थ हे सगळे लोक 11,85,000 लोक हे BLOक त्या घरांनी मेळ्ळे असो ताचो अर्थ जाता. हाचो अर्थ हे सगळे लोक त्या घरांनी आसात, त्या एड्रेसाचेर आसात असोय ताचो अर्थ जाता. म्हणटकूच ह्या ऐकुणूच म्हटल्यार
समजा बीएलओ घराकडे गेलो आणि त्या घरान कोणूच ना, मागीर ती फॉर्मां बीएलओनी कशा पद्दतीन त्या लोकां मेरेन पावयली आणि बीएलओ सगळे लोक सगळ्या दर एका घरांनी मेळ्ळे काय कितें. मागीर अशा वेळाचेर हे 100% डिस्ट्रीब्युशनाचो जो एक विषय आसा आणि त्या वयल्यान जो एक दुबाव तयार जाता, त्या बाबतीत म्हाका दिसता चीफ इलेक्टोरल ऑफिसान आनीक स्पश्टीकरण दिवपाची गरज आसा की तांणी हो 100% डिस्ट्रीब्युशन क्लेम जो केला तो कसो क्लेम केला, खंयच्या आधाराचेर क्लेम केला. पेट्रिशिया पिंटो हांच्या म्हणण्यानुसार तांकां फॉर्म्सूच जर मेळोंक ना तांच्या त्या पार्टान, जाल्यार मागीर इलेक्शन कमिशनाचो हो दावो अबाउट डिस्ट्रीब्युशन ऑफ 100% फॉर्म्स हो खंय तरी दुबाव करपा सारखी परिस्थिती निर्माण जाता आणि त्या खातीर हाचेर स्पश्टीकरण येवप खूप गरजेचें आसा. आता 19 तारखेर जी आंकडेवारी इलेक्शन कमिशन ऑफिसांतल्यान मेळ्ळी, त्या आंकडेवारी प्रमाण जे फॉर्म्स डिस्ट्रीब्युशन आसा ते फॉर्म्स डिस्ट्रीब्युशन हे ऑलमोस्ट 5,74,789 म्हटल्यार 11 लाखांतले 5,74,000 एन्युमरेशन फॉर्म्स हे 19 नोव्हेंबर मेरेन कलेक्ट जाल्ले. आयज आंकडेवारी जी इलेक्शन कमिशनान दिल्या त्या प्रमाण आयज 4 वरां मेरेन 7,77,956 एन्युमरेशन फॉर्म्स कलेक्ट जाल्ली आसात. म्हणटकूच फक्त 3 दिसांनी 2,03,167 2,03,167 एन्युमरेशन फॉर्म्स ही कलेक्ट जाला. ओवरऑल पर्सेंटेज एन्युमरेशन फॉर्म्स कलेक्ट करपाची 65.65% जाल्ली आसा. म्हणटकच ज्या तरेन हे काम चल्ला त्या तरेन 100% एटलिस्ट 99% ही एन्युमरेशन फॉर्म्स कलेक्ट करपाची मोख ही निवडणूक अधिकाऱ्यांनी दवरलेली आसा. बरी गजाल. आता 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर ही एन्युमरेशन फॉर्म्स डिस्ट्रीब्युशन आणि कलेक्शनाचे काम चलतले. म्हटल्यार आयज 22 नोव्हेंबर 4 नोव्हेंबर मेरेन तुम्ही ती फॉर्म भरून ही बीएलओ कडे दिवची पडटली. जर कोणी ती दिवंक ना जाल्यार तुम्ही त्या संदर्भात ही बेगीन ही प्रक्रिया करून तुम्ही ती फॉर्मां बेगीतल्या बेगीन दियात. मागीर 9 डिसेंबर ह्या दिसा ड्राफ्ट इलेक्टोरल रोल हो डिक्लेअर जातलो. मागीर 9 डिसेंबर ते 8 जानेवारी ह्या मेरेन क्लेम्स ऑब्जेक्शन तुमकां फायल करपाक मेळटले. म्हटल्यार जर तुमकां दिसता की बोगस मतदारांची नोंदणी जाल्ली आसा, नाजाल्यार ज्या एड्रेसाचेर कोणे आपले नाव नोंद केल्या त्या एड्रेसाचेर तो मनीस रावता, वेगवेगळी कारणां आसपाक शकतात. ती सगळे क्लेम्स आणि ऑब्जेक्शन्स करपाक लागून 1 म्हयनो मेळटलो 9 डिसेंबर ते 8 जानेवारी. मागीर 9 जानेवारी ते 31 जानेवारी मेरेन तुमकां त्या क्लेम्स आणि ऑब्जेक्शनाचेर हियरिंगां जातली, व्हेरिफिकेशन जातले आणि त्याचेर निवडणूक आयोग आपलो निर्णय घेतलो. आणि त्या उपरांत 7 फेब्रुवारी 2026 ह्या दिसा फायनल इलेक्टोरल रोल हो पब्लिश जातलो. आता दर एका नागरिकाक मतदानाचो अधिकार हो मेळपाकूच जाय, कारण मतदाना शिवाय नागरिकाक कांयच अर्थ ना. कारण नागरिकूच लोकशाय आमची घडयतात आणि मतदान हो ह्या लोकशायेन दिल्लो आमचो मूलभूत अधिकार आसा. आणि त्या खातीर मतदाना खातीर मूलभूत अधिकार इन द सेन्स इम्पॉर्टंट रायट आमचो तो फंडामेंटल रायट जरी कॉन्स्टिट्यूशनान नसलो तरी तो इम्पॉर्टंट रायट. कारण विदाउट वोटिंग रायट आयज सिटीजन म्हणून तुमकां कसलोच व्हॅल्यू ना. आणि त्या खातीर ह्या राज्याचे हे देशाचो जर फुडार आमी थारयतले जाल्यार आमकां मतदानाचो अधिकार हो बजोवप हे लोकशाही खातीर खूप इम्पॉर्टंट. म्हटल्या उपरांत जे लोक जे मतदार नोंद जाल्ले आसात तांचे सरसकट तांची फॉर्म्स भरून ती घेवपाचे काम हे बीएलओनी करपाक जाय. आता मतदारांकडे तांची वळख दाखोवपाक लागून डॉक्युमेंट खंयचो दिवपाक जाय हाच्या बाबतीतूय सुप्रीम कोर्टान डिसिजन दिल्ले आसा. तातूंत 13 डॉक्युमेंट्स वेगवेगळे 13 डॉक्युमेंट्स ह्या सगळ्या प्रक्रियेन तुमकां
दाखोवपाक मेळटा. तातूंत खंयच्याच डॉक्युमेंटाची सक्ती ही BLO करपाक मेळना. आतां 2 दिसा पयलीं काँग्रेस पक्षाचे फुडारी आणि सामाजीक वावुरपी तशेंच ह्या पुराय निवडणूक आणि मतदार प्रक्रियेचेर बारीक नदर दवरून आसपी एल्विस गोम्स हांणी एक गजाल मुखार हाडली. ती म्हटल्यार मडगांव हांगासर एका BLO कडल्यान एका मतदारा कडेन पासपोर्ट मागपाची गजाल जाली आणि पासपोर्टाचेर त्यांनी सक्ती केली. त्या वयल्यान त्या मनशान एल्विस गोम्स हांकां कॉल केलो आणि एल्विस गोम्स हे त्या वेळार SIR अवेअरनेस वर्कशॉपान हाजीर आसले आणि त्याच जाग्यार तो बरोच बोवाळ जालो. म्हणटकूच तातूंतल्यान एक दुबाव असो आयलो की खंय तरी मायनॉरिटी वोट्स जे आसात, स्पेशली क्रिश्चन वोट्स, ज्यांचेर दुबाव आसा की तांच्याकडे पोर्चुगीज पासपोर्ट आसपाक शकता, अशा वोटरांक ह्या वोटर लिस्टांतल्यान डिलीट करपाक लागून अशा पद्धतीन पासपोर्ट मागपाची सक्ती जाता काय कितें असो दुबाव तातूंतल्यान निर्माण जाल्लो आसा. पुणून ताचेर दक्षिण गोंयच्यो जिल्हाधिकारी हांणी स्पश्टीकरण दिलें आणि त्या पुरती तो विशय सोंपलो. आतां तुमी म्हणटले की अशें जर आसात जाल्यार बोगस लोकांनी आपली मतदाराची नांवां ही मतदार वळेरीन घालची काय कितें? ना, विशय तसो ना. BLOचें काम हे त्या मतदाराची फॉर्मां भरून हाडपाचें. त्या उपरांत दर एका पॉलिटिकल पार्टीन BLA नेमलेले आसात. ड्राफ्ट वोटर लिस्ट पब्लिश जाल्या उपरांत ते लोकांकूय अवेलेबल जातले आणि त्या वेळार ज्या लोकांची नांवां तुमकां दुबाव दिसता की बाबा तो मनीस ड्युअल वोटर आसा, ताचे आनीकूय खंय तरी दुसऱ्या राज्यान मत आसा आणि हांगासरूय तो मतदान करपाक सोदता, ज्या लोकांकडे तुम्ही म्हणटात तशें जर सिटीजनशीप ना, हे सगळे विशय एक क्लेम आणि ऑब्जेक्शनाच्या वेळार येतले. त्या वेळार ह्या विशयाचेर जो निर्णय आसा तो निवडणूक आयोग घेतलो. BLOक तो निर्णय घेवपाचो अधिकार ना. BLOन सरसकट ज्या लोकांची नांवां मतदार वळेरीचेर एज ऑफ टुडे आसात त्या नांवाच्या मतदाराकडल्यान ती फॉर्म्स भरून घेवप हे BLOचें काम. आणि त्या खातीर हाच्या बाबतीत ही गजाल सगळ्या जाणांक खबर आसप हे खूप गरजेचें. आता सगळ्यात महत्वाचें म्हटल्यार ह्या SIR प्रक्रियेक 2002ची मतदार वळेरी ही प्रमाण धरलेली आसा. म्हणटकच 2002 ह्या वर्साची जर वळेरी आमी पळयत जाल्यार त्या वेळार हांगासरले जे बोगस मतदार रजिस्टर जाल्या नाजाल्यार ड्युअल मतदार रजिस्टर जाल्या असो जो आमकां दुबाव आसा, ती नांवां ही 2002 आसपाक शकनात. आणि त्या खातीर 2002 उपरांत आतां समजा घडये 2002 उपरांत कोणाचें तरी लग्न जाल्लें आसत जाल्यार ताची बायल, त्या बायलेची नोंदणी तांकां परतून करची पडटली. त्या खातीर जे डॉक्युमेंटेशन आसा ताका एक्चुअली मॅरेज सर्टिफिकेट इज इनफ, पुणून ते सुद्धा मॅरेज सर्टिफिकेट जर ऑब्जेक्शन क्लेम फायल जाले जाल्यारूच ते सादर करपाचे. ताका पयलींच ते सर्टिफिकेट लावपाचें बंधन ना, कारण आताच्या वळेरीन ताचें नांव आसतलें, 2002च्या वळेरीन ताचें नांव नसतलें. म्हणटकूच ह्या सगळ्या गजालींचेर लोकांनी गोंधळ करपाचो ना. ज्या लोकांक हातूंत दुबाव दिसता तांणी कोणाकडे तरी विचारून ह्या संदर्भातले स्पष्टीकरण घेवचें, पुणून आपलें नांव हे मतदार वळेरीन येवपाक जाय हाची काळजी घेवन ह्या सगळ्या लोकांनी आपली नांवां ही मतदान वळेरीन घालपाची गरज आसा. आता 2002 ह्या वोटिंग लिस्टान ज्या लोकांची नांवां आसात त्या लोकांक व्हडलो अडचण जावपाची शक्यता ना, पूण ज्यांची नांवां ना ती नांवां ऍड करता आसतना व्यवस्थित पद्धतीन ती नांवां ऍड करून घेवन त्या संदर्भातली प्रक्रिया ही पुराय करची पडटली. ह्या सगळ्या प्रक्रियेन आमी पळयलें बिहारान ऑलमोस्ट कितलीशीच लाखांनी नांवां 60 to 65 lakhs नांवां ही डिलीट जाल्ली आसात. म्हणटकूच गोंयांत एक म्हटल्यार गोंयकारांचो हांगासरलो मतदानाचो अधिकार जो आसा तो अबाधित रावप खूप गरजेचें, कारण गोंयकाराच्या प्रत्येक मताक हांगासर एक वेगळें महत्व आसा. गोंय जर राखपाक जाय आमकां, गोंय जर आमकां सांबाळपाक जाय जाल्यार गोंयकाराक मतदाराचो अधिकार मेळचो पडटलो आणि गोंयकारांनी तो अधिकार मेळोवन घेवन त्या संदर्भात आपलें नांव मतदार वळेरीन हाडचें पडटलें. गोंयकारांनी जर ह्या गजाली कडेन दुर्लक्ष केलें
जाल्यार त्याचे गंभीर परिणाम हे गोंयचेर जावपाक शकतात आणि दर एका गोंयकारांनी एकामेकाक विचारून एकामेकाकडे चर्चा करून आपली नावां मतदार वळेरीन येतली हाची जतनाय घेवपाची गरज आसा. दुसरी गजाल, बोगस वोटर जर तुमकां दिसता जाल्यार ह्या पुराय प्रक्रियेन जेन्ना ऑब्जेक्शन फायल करपाची वेळ येतली तेन्ना ह्या बोगस मतदाराच्या संदर्भात तुम्ही माहिती तुमच्या बीएलए कडे दिवपाक शकतात, तुमच्या पॉलिटिकल पार्टी कडे दिवपाक शकतात आणि त्या पद्धतीन ताचेर सुनावणी जावन निवडणूक आयोग ताचेर योग्य तो निर्णय घेतले. म्हणून ही प्रक्रिया ही खूप सिरियस प्रक्रिया, खूप महत्वाची प्रक्रिया, गोंयच्या फुडारा खातीर खूप इम्पॉर्टंट प्रक्रिया आणि त्या खातीर गोंयकारांनी ह्या गजालीकडे मात्तूय दुर्लक्ष करिनासतना आपली नावां ही मतदार नोंदणीन योग्य पद्धतीन करून घेवची. निमणे वेळार जर सांगचे जाले जाल्यार बीएलओ म्हणून जे लोक काम करतात, आता गोंयांत 1725 बीएलओ म्हटल्यार दर एका बुथाक एक बीएलओ. या बीएलओची नियुक्ती ही सरकार करता आणि त्या बीएलओंचेर खंय ना खंय तरी पॉलिटिकल प्रेशर आसपाची शक्यता ही स्वाभाविक आसा. मागीर थंयसरलो थळावो मंत्री जावं, आमदार जावं, कोणूय राजकारणी जावं, हो बीएलओचेर खंय तरी दबाव घालपाक शकता. या बीएलओनी निर्भयपणान निपक्षपातीपणान काम करप हे अपेक्षित आसा आणि ताका पुराय सपोर्ट हो निवडणूक आयोगाचो आणि निवडणूक अधिकाऱ्यांचो असता. त्या भायर हे चडशे बीएलओ जे आसात ते गोंयकार आसात. म्हणटकूच तांणी आपली एक जबाबदारी म्हणून गोंयकारांची नावां ही खंयच्याच पद्धतीन ह्या मतदार वळेरींतल्यान चुकची ना हाची जतनाय घेवपाची गरज आसा. ह्या पुराय प्रक्रियेन दर एक बीएलओ हो प्रत्येक घरान किमान 3 फावटी तरी व्हिजिट दितलो. कारण पयली फावट तो फॉर्म डिस्ट्रीब्यूट करपाक व्हिजिट दितलो, दुसरे फावट तो फॉर्म रिसीव करपाक व्हिजिट दितलो, तिसरे फावट जर तातूंत कितें तरी मिस्टेक ना जाल्यार कितें करेक्शन ना जाल्यार आनी कितें जर आसत जाल्यार तो व्हिजिट दितलो. म्हणटकच 11,85,034 जे मतदार आसात त्या मतदारांकडे हो बीएलओ कनेक्ट जातलो. बीएलओ हे गोंयकार आसात. जर ह्या बीएलओचेर कोण तरी प्रेशर घालता आसत, खंयच्या तरी मायग्रंट लेबर ना जाल्यार आनी कोणाक तरी वोटर करून घालपाक लागून जर प्रेशरायज करता आसत जाल्यार त्या बीएलओनी मात्तूय अशा प्रेशराक बळी पडचे न्हू. तांणी आपले मन, आपले काळीज घट्ट करचें. गोंयकारा खातीर तो हे काम करता, गोंया खातीर तो हे काम करता आणि गोंया खातीर अशा पद्धतीचे चुकीचे काम आपण करचो ना असो निर्धार तांणी करचो. जर अशा पद्धतीन कोण तरी तांकां दबाव घालून ना जाल्यार भंय घालून जर ते करपाक जर भाग पडटा जाल्यार त्या बीएलओनी ताबडतोब ही माहिती आपल्या वरिष्ठांकडे दिवपाची गरज आसा. बीएलओचे काम हे खूप पवित्र आसा आणि तांणी पवित्र पद्धतीन ती पवित्रता जपोवन हे काम करचें. कारण गोंयच्या सांबाळपाच्या बाबतींत ही पुराय प्रक्रिया जी आसा ती खूप इम्पॉर्टंट आसा. सगळ्या गोंयकारांक आवाहन, ह्या निवडणूक मतदार वळेरी पुनर्रचना प्रक्रिया जी सुरू आसा, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन वोटर लिस्टाचे तुमचे दर एकल्याचे नाव, मतदाराचे नाव हे त्या यादीन येतले हाची खात्री करून घेया आणि मतदार म्हणून आपली वळख ही प्राप्त करून घ्या. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.